एक मुलगा मरतोय आणि त्याची तुम्ही व्हिडिओ काढताय आणि फक्त बघत बसलेत, पळताय तिकडे तिकडे. तर जय शिवराय मित्रांनो, तुम्ही कालची घटना बघितली असेल. आपल्या मुंबई ट्रेनमध्ये एका आपल्या 22 वर्षाच्या मुलाला चाकूने घोपसून मारलाय. का मारला? एकदम क्षुल्लक कारण होतं. तो मुलगा फक्त सांगत होता की ट्रेनचा दरवाजा बंद कर, आणि ह्यांनी ज्यांनी मारलंय तो बोलत होता की मी दरवाजा बंद नाही करणार, मी बाहेरच लटकणार. पाऊस चालू होता. तो मुलगा बोलता आम्ही भिजतोय, सर्वजण भिजतायत, सर्वांच्या वतीने तो बोलत होता. पण तरी पण त्याचं त्याने ऐकलं नाही. ज्याला मारलंय ना त्याचं नाव होतं मयंक लोहार. त्याची काय चुकी होती? फक्त त्यांनी सर्वांच्या वतीने बोलला की तू ह्या दरवाजा बंद कर, ही त्याची चुकी झाली. सर्वांच्या वतीने बोलला ना, सर्व लोक भिजत होते ना, पण त्याला एकट्याला का मारला? सर्व लोक सारखे फक्त बघत बसलेले. एक माणूस आला नाही त्यांच्या मदतीला. 4-5 जणांनी जरी त्याला पकडलं असतं तरी तो मुलगा वाचला असता. आपली लोक एवढी शंड झालेत. एक मुलगा मरतोय आणि त्याची तुम्ही व्हिडिओ काढताय आणि फक्त बघत बसलेत, पळताय तिकडे तिकडे. का पळताय? त्याच्या हातात हत्यार होतं. अहो तुम्ही किती जण होतात या विराट ट्रेनमध्ये? तुम्हाला पण माहिती किती जण असतात. भले चुकी कोणाचीही असो, त्या मुलाची असो, जो मेला त्याची असो, किंवा ज्यांनी मारला त्याची असो, कोणाचीही चुकी असो, मारला ना, गेला तो मुलगा. तुम्ही जर त्याला पकडला असता काय झालं असतं? एकाला चाकू लागला असता, दुसऱ्याला चाकू लागला असता, तो मुलगा वाचला असता. आपल्या महाराजांची ही शिकवण आहे का की एक माणूस रक्ताच्या थाव्यात पडलाय आणि तुम्ही त्याला वाचवत सुद्धा नाहीत.